लाडक्या बहिणींना वाढीव रक्कम लगेच देऊ असं आपण कधीच म्हटलेलं नव्हतं असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलंय। लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली जाईल अशी अपेक्षा बाळगली जात होती। दरम्यान अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी वाढीव निधीची घोषणा झालेली नाहीये आणि त्यावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय। त्यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय। लगेच देऊ म्हटलेलं नव्हतं। माझं एक उदाहरण दाखवा जाहीरनामा। मला एकच मिनिट, मला वाद घालू नका, मला जाहीरनामा दाखवा। आम्ही सांगितलेलं होतं पुढं सरकार आमचं आल्यानंतर आम्ही ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी वाढ करू। आता आमचं सरकार आलेलं आहे, पहिल्यांदा आम्हाला आर्थिक शिस्त लावायची होती, ती आर्थिक शिस्त लावण्याचं काम आणि वित्तीय निर्देशांक जे ठरवून दिलेले त्याच्यामध्ये यत्किंचितही बाजूला न जाण्याचं काम आम्ही केलेलं आहे। ज्या योजना आम्ही दिलेल्या होत्या वीज माफीची आणि आमच्या लाडक्या बहिणीची, त्या योजनांना पण भरीव अशा प्रकारची तरतूद आम्ही अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे।